चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. 2 ओव्हरची असणार ही मॅच. टॉस जिंकला त्यानंतर मुटकलवाडी टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघ मानगाव संघाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं गेलंय. पहिलाच बॉल वेगवान बॉल तेज तर्रार गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत विकास शिर्के. कालचा दिवस या खेळाडूने गाजवला होता, जिथे आपण जर पाहिलं तर भूमिपुत्रच्या मैदानावरती विकास शिर्के आणि संदीप वनागडे या 2 खेळाडूंची चर्चा झाली होती. आज मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दोस्ती चषकामध्ये आपला संघ सेमीफायनल पर्यंत घेऊन आले. सेमीफायनलची मॅच आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू तेज तर्रार चेंडू. बॅटर थोडस बॅटरला प्रश्नचिन्ह विचारलंय, प्रश्नचिन्ह उभा केलाय. प्रकाश पाटीलच्या समोर मात्र आता थोडस प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. फटकाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत, परंतु बॉल अखेरच्या क्षणी हाताच्या मधून निसरला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. याही वेळेस आपण जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पंचांनी देखील 1 बाउन्स ऑफ दी ओव्हरची ताकीद दिली आहे विकास शिर्केला. अगोदरच्या बॉलवरती एक चौकार आला, त्यानंतर मात्र इथून आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची झाली आहे सांगता. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट केला जातोय. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, हा असेल चौकार. यावेळेस बॅटची कडा घेतली जाते. बॉल पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट चाललाय, सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रकाश कुठेतरी इंटरेस्टेड आहेत, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आलेला बॅटर सागर इंटरेस्टेड नाही आहेत. 4 बॉल 9चं सम्य आपण जर पाहिलं तर योगदान दिलंय सागरने. दुसऱ्या बाजूला 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवली आहे प्रकाशने. षटक क्रमांक 1 ची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा लागल्या जातात. चला थोडंसं फास्ट घ्या संदीप, थोडंसं स्पीडअप घ्या. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षय आलेलं पाहायला मिळतात. पहिलाच बॉल अक्षयचा. यावेळेस हा ट्रॅकर होता. बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमारेषेच्या दिशेने. बॉल भिंतीला तडकून आतमध्ये आला, याचा अर्थ तुम्हाला धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. 2 धावा याही बॉलवरती घेतल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या पद्धतीने धावफलक वधारते. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हो यावेळेस बॅकफूटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न.
बॉल आतमध्ये आला, याचा अर्थ तुम्हाला धाबा धावून पूर्ण करायचे आहेत. संदीप वनागडे करून चूक झाली आहे. इथे दुसऱ्या बाजूला विकास शिर्के फुटबॉल पद्धतीने बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु एंड ऑफ द लास्ट मुवमेंट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अक्षयने बॉलला गॅदर केलाय. 2 धाबा याही बॉलच्या पाठीमागे घेतल्या जात आहेत. 14 धाबा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 2 ओव्हरचे असणारे हे मॅच पहिले सेमीफायनलची मॅच पाहायला मिळते. रोजचे चषक 2026 या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा मुकाबला. एका बाजूला मुटकलवाडी हा संघ आहे, दुसऱ्या बाजूला मानगाव. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला जातोय. बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँडिंग मध्ये बॉल जाऊन जातोय. दुसऱ्या धाब्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जातोय. याही वेळेस आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची झाली सांगता. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 16 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच साठी निश्चितच नेक्स्ट मॅच असणार आहे श्री निनाई स्पोर्ट्स शिरगाव, त्याच्या विरोधात असणार आहे श्री निनाई वॉरियर्स शिरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही एकाच गावचे संघ आहेत. हे द्वंद्व हे देखील युद्ध बघण्यासारखं असणार आहे. एका बाजूला निनाई दिवे स्पोर्ट्स शिरगाव असणार आहे, तर श्री निनाई वॉरियर्स शिरगाव या 2 संघादरम्यान मात्र ही लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. दरम्यान जाऊयात विद्यमान मॅचकडे, ज्या ठिकाणी शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा लागल्या जात आहेत. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका आला. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये 22 ते 25च्या दरम्यान जर 20-25च्या दरम्यान धावफलक गेला तर एक फायटिंग टोटल मानलं जाईल, परंतु त्यासाठी इथून आपण जर पाहिलं तर सागरला मोठा फटका खेळावा लागेल. शेवटचा बॉल आहे. याही बॉलच्या पाठीमागे सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार आहे आणि इथे संदीप वनागडे धावचीच्या स्वरूपात सागरला बाद करतायत. विकेट आली शेवटच्या बॉलवरती. विकेट प्लस 1 रन अशा तब्बल 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 19 धाब्यांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. चला, विनंती असेल विकास थोडीशी घाई करा, या पटकनाने आपण मैदानामध्ये प्रवेश करा. दुसऱ्या बाजूला मानगाव संघ आपण प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला, यानंतरचा होणारा सामना निनाई स्पोर्ट्स शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये निनाई वॉरियर्स शिरगाव. 2 संघांमध्ये हा सामना खेळला जाईल. टॉस केला जातोय दरम्यान दोन्ही संघांमध्ये. 12 चेंडू 19 आवश्यकता. सलामीची इव्हन जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली. ती पाहिलं तर संदीप वनागडे आणि विकास शिर्के हे 2 बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत.
चला वेग घ्यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण थोडस फास्ट क्रिकेट खेळूया. त्यानंतर आणखीन खूप सामने बाकी आहेत. जवळपास चार वाजून गेले, 4:15 वाजलेत. थोडासा वेग आपण घ्यायचा. अजून 2 फ्रेश राऊंड बाकी आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. फटका खेळला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे जेल खाली. पहिल्या बॉल वरती विकेट. संपला खेळ संदीप वनागडेचा. पहिल्या बॉल वरती धक्का. संदीप बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या बॉल वरती विकेट आले. पहिल्या बॉल वरती ते धक्का बसलाय. महत्वाची विकेट. संदीप वनागडे बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी विशालला आपण पाहतोय बॅटिंग साठी. वेगात टाकलाय. स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 19 लक्ष ठेवलंय गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहिलं तर प्रकाश पाटील वारणा माणगाव एक्सप्रेस दाखवत असताना पाहायला मिळतात. प्रचंड वेगात गोलंदाजी पहिल्या 2 बॉल वरती पाहायला मिळाले. एक विकेट तिथे महत्वाची देखील मिळवले. मात्र आता विशाल स्ट्रायकर वरती एक सेन्सिबल बॅटर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का यासाठी पंचांकडे अपील केली जाते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. धाव कोणती बनवली गेली नाही. या 2 षटकांचा सामना. पण पाहिलं तर हे षटक प्रकाश पाटील यांचं महत्वाचं होतं. पहिले 3 बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेत. विशालला आपण स्ट्रायकर वरती पाहतोय. ऑन स्ट्रायकर वरती विकास शिर्के अजूनही उभा आहे. फटका फसला. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावते. धावसंख्येला मात्र श्री गणेशा खातं उघडलंय. अखेर आता धावा बनवायला सुरुवात झाली. 8 मध्ये 17ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 8 चेंडूमध्ये इथून पुढे 17 धावा बनवायच्या. जबाबदारी आहे आता पूर्णपणे या दोन्ही फलंदाजांच्या खांद्यावरती. विकास शिर्के नॉन स्ट्रायकर वरती अजूनही उभा आहे. आता दबाव आपण पाहायला मिळतोय आता मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघावरती. 8 चेंडू 17ची आवश्यकता आहे. ऑन साइडला यावेळेस हुक केला. पाठीमागे चाललाय घोषंकित क्षेत्रामध्ये. एक धाव धावफलकावरती दिग्लच्या स्वरूपात ऍड होते. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 3 या आकड्यावरती पोहोचतोय. 7 मध्ये 16 बनवायचे आहेत. या बॉलवरती मोठा फटका येणं तितकंच गरजेचं आहे. 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये आता 16ची आवश्यकता आहे. एक मोठा फटका 5 मध्ये पुन्हा एकदा मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघ येऊ शकतोय. ती जबाबदारी विशालला उचलावी लागेल. मोठा फटका खेळावा लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला प्रकाशची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. डॉट बॉल येतोय. दीर्घ चेंडूची झाले सांगता. पहिल्या षटकाचा खेळ फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती. वारणा माणगाव एक्सप्रेस आज पुन्हा एकदा धडाडताना पाहायला मिळते. 3 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात. आता उर्वरित 6 चेंडू मध्ये 16ची आवश्यकता. सागर आले धनुदेशी मार्क वरती. षटक क्रमांक 2 अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली.
फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी ती जबाबदारी सागरच्या खांद्यावरती दिली जाते. चला स्पीडअप घ्यायचा आहे. त्यानंतर अजून खूप सामने बाकी आहेत. थोडंसं सहकार्य करा. दोन्ही संघ बाराबार आपल्याला कॉल दिला जातोय. फुल टॉस, पहिला बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार विकास शिर्केच्या बॅटमधून. फुल टॉस होता. या बॉलवरती आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जरूर होता, मात्र त्याच्या डोक्यावरून हा फटका थेट ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. आता 5 मध्ये 12ची आवश्यकता आहे. विकास शिर्के जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत हा सामना सोपा असणार आहे मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघासाठी. 7 धावा धाव फलकावरती, 5 मध्ये 12ची गरज. फुलटॉस होता. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जमिनीवरती पडले, धडपडले, मात्र तरी ते केला. तो बॉल कलेक्ट केला. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ते म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 ऑन दी बोर्ड. 9 धाबा धावफलकावरती. 4 मध्ये 10ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 10ची गरज आहे. सामन्यामध्ये आता रंगत वाढत चालली आहे. स्ट्रायकर एनवरती विकास शिर्के जरूर आहेत, मात्र तो मोठा फटका अजूनही आला नाहीये. 1 चौकार आलाय, त्या व्यतिरिक्त धावा नाहीयेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. उसळी जास्त या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 3 चेंडू 10ची आवश्यकता आहे. अगदी पाहिलं तर या मॅच मध्ये वारणा माणगाव संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10ची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊ दिलं बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा याने पंचांचा येत असताना पाहायला मिळतोय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल डबल डिजिट 10 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. शेवटचे 3 महत्वाचे बॉल असणार आहे पहिल्या षटकामध्ये. तर जास्तीच्या धावा येणं गरजेचं होतं. या मॅच मध्ये कुठेतरी विजयाच्या उंबरट्यावरती असते, मात्र तसं झालं नव्हतं आणि त्यामुळे दबावामध्ये ओव्हरपिच बॉल ऑन साइडला. सरबाटने फटका. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झाले चुकी. धावा मिळतील पूर्णपणे 4. विकास शिर्केच्या बॅटमधून आणखी चौकार. दोन चेंडू 5ची आवश्यकता. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर विकास शिर्केच्या बॅटमधून आलेले हे 2 षटकार महत्वाची बाब राहिले. यानंतरचा होणारा सामना श्री निनाई देवी स्पोर्ट्स शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये निनाई वॉरियर्स शिरगावचा संघ. या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. तरी संघांना सूचना असेल पण तयार राहायचं. यानंतर आपला सामना केवला जाईल. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. धाव कोणती मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय तर शेवटचा 1 बॉल. 5 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे काहीतरी या 5 धावा बनवाव्या लागतील. षटकार आता ठोकावा लागेल आणि त्यासाठी विकास शिर्केला प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली आहे, मात्र हा शेवटचा बॉल हिरो बनून नेणार आहे. 1 चेंडू 5ची आवश्यकता आहे. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतोय. दबाव दोन्ही संघांवरती. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, म्हणजेच काय विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. अर्थातच श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव संघ विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. पराभूत केलाय मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी संघाला. वेल प्लेड. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. खऱ्या अर्थाने चांगला खेळ